हॅलो, नमस्ते. आपल्या सर्वांचं खाईन तर तुपाशीमध्ये स्वागत आहे. आज आपण बनवत आहोत झणझणीत आणि चमचमीत अशी अंडा करीची रेसिपी. त्याच्यासाठी तुम्ही बघू शकता, की इथे सर्वात अगोदर मी अंडी शिजायला टाकलेली आहेत आणि त्याच्यात एक अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे, जेणेकरून अंड्यांना मस्त असं मीठ आतमध्ये जाईल. आता आपण बघूयात साहित्य काय काय लागतंय. त्याच्यासाठी मी वाटण बनवलेलं आहे. कांदा, खोबरं, लसूण आणि आलं, कोथिंबीर याचं हे वाटण आहे. त्याचबरोबर आहे हळद. हळद ही गावठी हळद आहे आणि त्याचबरोबर आहे मीठ. चवीपुरतं मीठ लागेल आपल्याला. आणि हा आहे कैलास मसाले यांचा सुंदर असा घरगुती मसाला किंवा चटणी म्हणू शकता तुम्ही. आणि गरम मसाला. गरम मसाला मात्र मी माझ्या घरी बनवलेला आहे. एवढंच साहित्य लागेल आपल्याला आणि आपल्याला याचबरोबर लागेल फोडणीसाठी तेल. तर आता आपण बघू शकता इथे अंडी शिजवून झालेली आहेत. मस्त अशी शिजलेली आहेत. अंडी शिजवताना अगोदर आपल्याला गॅस थोडासा बारीक ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतरनं थोड्या वेळाने आपल्याला एक 5 मिनिटासाठी गॅस फुल करायचा आहे. जेणेकरून अंडी अशी कडक होणार नाहीत. आता इथे अंडी शिजलेली आहेत आणि इथे मी सोलूनही घेतलेली आहेत. आपण आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अंड्यांना एक 3 ते 4 असे कट देऊन घेऊयात. जेणेकरून आपण जो मसाला लावणार आहे त्याला आणि फ्राय करणार आहोत, तर तेव्हा अंड्यांमध्ये मस्त असा मसाला जाईल. आणि जेव्हा तुम्ही अंड्यांना कट द्याल तेव्हा लक्षात ठेवा, की हे खूप असे मोठे-मोठे कट नाही द्यायचेत. इथे मी दाखवते व्हिडिओमध्ये एवढे छोटेसेच कट द्यायचे आहेत, नाहीतर ती अंडी अशी फुटून जातील. जेव्हा आपण मसाला लावून असे हलवू किंवा मग हाताने कोण मिक्स करतं. पण मी एक सांगते, की हाताने अंड्यांना मसाला लावायची काही एक गरज नाही आहे. तुम्ही प्लेट हलवलीत. आता मी व्हिडिओमध्ये दाखवते पुढे कसं लावायचं आहे. इथे बघा मी मीठ, हळद, चटणी आणि गरम मसाला हे सगळं ह्याच्यात टाकलेलं आहे अंड्यांवरती. आणि अशा पद्धतीने आपल्याला ही प्लेट हलवायची आहे, म्हणजे जेणेकरून पूर्ण अंड्यांना मसाला लागेल, पण अंडी अजिबात तुटणार नाहीत. याची मात्र काळजी घ्यायची आहे. इथे बघू शकता मस्त अशी अंड्यांना कोट झालेला आहे मसाला. इथे मी कढईमध्ये अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे आणि ही अंडी आपण फ्राय करूयात. अंडी फ्राय करताना गॅस थोडासा मोठा ठेवायचा, जेणेकरून अंडी पटकन अशी फ्राय होतील आणि मसाला मात्र जळणार नाही वरचा. अशा पद्धतीनं इथे बघू शकता तुम्ही किती मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे त्याला. ही अंडी आता आपण साईडला करून घेऊयात. त्याच सेम कढईमध्ये 1 चमचा तेल टाकलं आहे मी आणि त्याचबरोबर आपण जो बनवलेला आता मसाला होता म्हणजे वाटण, तेही टाकलेलं आहे. आता हे वाटण भाजताना जोपर्यंत ह्या वाटणातलं तेल सेपरेट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं मी याच्यात टाकत आहे सर्व सुके मसाले. सगळ्यात अगोदर टाकले आहे मी 2 चमचे चटणी, त्याचबरोबर आहे 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ. आता हे जे सुके मसाले मी टाकले आहेत, ते परतत असताना जोपर्यंत ह्या सुक्या मसाल्यांचा कच्चेपणा जात नाही आणि अशा पद्धतीने एक गोळा बनत नाही, तोपर्यंत हे वाटण आणि हे मसाले सुके आहेत ते परतवून घ्यायचे आहेत. आता अशा पद्धतीने गोळा झाल्यानंतर ना त्याच्यात एक अर्धा वाटी आपल्याला गरम पाणी टाकायचे आहे आणि हा मसाला पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता आता तुम्ही बघू शकता आपण जेव्हा गरम पाणी टाकलं ह्या वाटणामध्ये, तेव्हा ही ग्रेव्हीला तेल किती मस्त आलेलं आहे बघा. एकदम पटकन असं तेल सेपरेट झाल्यानंतर ना आपल्याला ह्याच्यात आता जेवढं हवं तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता. हा मसाला शिजल्यानंतर एक तांब्याभर मी ह्याच्यात गरम पाणी टाकत आहे. आता ही जी अंडा करीची करी आहे, ती मस्त आपण एक 5 मिनिटांसाठी शिजवून देऊयात. त्याला मस्त अशी उकळी आलेली आहे. तुम्ही बघू शकता याला कलर तर अप्रतिम येणार आहे.
एक थोड्याच वेळात तुम्हाला दिसेल की याला तरी किती मस्त आलेली आहे. आणि इथे बघू शकता की किती मस्त अशी तर्री आलेली आहे याला. जेव्हा आपली भाजी शिजते तेव्हा त्याला मस्त अशी तर्री येते. आता मी ह्याच्यात ॲड करते आपली ही अंडी. त्याच पद्धतीनं. आता हा अंडी टाकल्यानंतर ना आपल्याला याला 1-2 उकळ्या घ्यायच्या आहेत आणि गॅस बंद करूया. थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि इथे बघू शकता की किती मस्त अशी अंडा करी आपली रेडी आहे. आता ही अंडा करी बनवून झालेली आहे. तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि त्याचबरोबर मी इकडे एक मस्त अशी भाकरी बनवलेली आहे गरम-गरम. ताट वाढून घेते. तुम्ही बघू शकता आपली अंडा करी किती झणझणीत मस्त अशी त्यानंतर ना तुम्हाला कळत असेल की ही किती टेस्टी बनली आहे. तर नक्की ट्राय करा घरी. कमेंट्समध्ये मला सांगा रेसिपी कशी वाटली. व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब करा आणि शेअर पण नक्की करा. आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा. भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.